बाप्पा, मी तुला वचन दिला होता की लग्न ठरलं की सर्वात आधी तुझ्याकडे पत्रिका आणून देईल, आणि आज मी तो वचन पूर्ण केलंय. अरे वा, खरंच खुश दिसतेस. बाप्पाकडे मागितलेलं सर्व भेटलं वाटते. हो, बाप्पाने ऐकलं म्हणून तो सर्वात आधी त्यांच्याकडे आली पत्रिका द्यायला. आणि ही दुसरी तुझ्यासाठी. येणार ना लग्नाला? खरंच तुझं लग्न ठरलं? बाप्पा, गेले वर्षभर तिला रोज समोर बघतो, पण अजूनही तिला बोलायची हिंमत होत नाहीये. आज आहेस ना तू माझ्यासोबत, जरा ताकद दे तिच्यापर्यंत पोहोचायला. हो, पण बघ ना, माझं नाव निमंत्रक मध्ये आहे, माझं ताईचं नाव वरती आहे. बघ, तुझ्याकडे एक चान्स आहे. बाप्पाकडे जर मागितलं तर तुला सुद्धा भेटू शकतो. म्हणजे तुझं लग्न नाही? नाही रे, ताईसाठी बोलली होती. आपलं काय? काय? काय यार, कसं बोलू? माझ्याकडे बघू नकोस, माझं तर सर्व काम झालंय. तू बोललास भेटून दे, मी भेटून दिलं. तसं पण पत्रिकेत माझा तर फोटो असतोच. आता तुझं तू बघून घे. बोलतो की ना आता की अजून 1 वर्ष थांबणारच, तेव्हा नक्कीच माझ्या नावाचीच पत्रिका भेटेल तुला. मनातल्या गोष्टी मनात ठेवून बसू नका, कारण न बोलता राहिलेल्या गोष्टी मनालाही अधिक जखम करतात. मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलून मोकळे व्हा, नाहीतर त्या शब्दाचं ओझं कायम आयुष्यभर उरते. तथास्तु.